नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सगळ्यांना नमस्कार। मी रेणुकाताई घोरपडे आहे आणि हे आमचे जे निजाम काळामधले आमचे जे आहेत ते पण आहेत। पण एवढं काही असताना आज सरकार म्हणते बेटी पढाओ बेटी बचाओ। आज तुम्हाला सांगते, माझी मुलगी तर संभाजीनगरमध्ये शिकायला आहे। वेस्ट फिजिओथेरपीला तिचा नंबर लागलेला आहे। त्या सगळ्यांचा रिझल्ट लागला आहे। माझ्या मुलीचा युनिव्हर्सिटीनं रिझल्टसुद्धा दिला नाही। कास्टवर तिचं ॲडमिशन केलं। ॲडमिशन करते वेळेस त्यांनी म्हणले व्हॅलिडिटीचं काही प्रॉब्लेम नाही मॅडम, ॲडमिशन करा। आणि नंतर म्हणले नाही, व्हॅलिडिटी द्या तेव्हा रिझल्ट देतो। आज माझी मुलगी आज 15 दिवस झालं घरी बसलेली का, तर व्हॅलिडिटी दिली तरच रिझल्ट तुला दाखवते आणि सेकंड इयरला तुला बसू देणार, हे कॉलेजचं आणि युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे। तर एवढं म्हणजे मानसिक त्रास माझ्या मुलीला होत आहे। मला असं वाटतं की आम्ही रोज मजुरी करून आम्ही आमच्या लेकरांना शिकवण्याचा प्रयत्न करायलो आणि हे आमच्यावर असा एवढा दबाव कशामुळे? जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की ST कॅटेगरीमधले मुलं निवडून घ्या, ॲडमिशन करा, ॲडमिशन करून बी घेता, त्यांना 1 वर्ष शिकवता, 1 वर्ष शिकवल्याच्या नंतर एक्झामला परेशानी करता, एक्झामला बसू दिलं तर आता रिझल्ट देत नाही। तर मला सांगा आता माझ्या मुलीनं काय करायचं? एक तर ती म्हणते सेकंड इयरला मॅडम मला कॉलेजमध्ये बसू देईना, फर्स्ट इयरचा काही रिझल्ट लागला नाही, व्हॅलिडिटी मागत आहे, युनिव्हर्सिटीची फीस द्या म्हणत आहे, कॉलेज वेगळंच फीस मागत आहे आणि आम्ही रोज मजूरदार, आम्ही इतक्याला फीस कुठून द्यायची? आता मुलीला इथं आम्ही हॉस्टेलमध्ये ठेवायचं, तिचं खाणं पिणं येणं जाणं हे भागवायचं की कॉलेजचा आणि युनिव्हर्सिटीचा एवढा फीस द्यायचा? तर मला सरकारला हे म्हणण्याचं आहे की सरकार म्हणते की मुलीच्या बाबतीत कुठलंही शिक्षण रद्द करायचं नाही, तर मग आमच्या जातीसाठी आणि आमच्या समाजासाठी का असा अन्याय करताय? आम्हाला न्याय का नाही? आज तुम्हाला जर असं वाटत असेल तर आज कोर्टामध्ये माझ्या मुलीची तारीख होती, हायकोर्टामध्ये। आज काहीच निकाल लागला नाही। आज आपण लेकरांना सांगतो की बाबा की काही गुन्हा करू नको, आपल्याला कोर्ट कचेरी करावं लागेल, पण आज मी माझ्या मुलीला घेऊन आज हायकोर्टामध्ये महिन्याला घेऊन जाते। म्हणजे आम्ही काय गुन्हा केला आणि आमच्यावर एवढा का अन्याय होत आहे? मला एवढं विचारायचं आहे सरकारला। आणि आज माझे जसे भाऊ बसलेले आहेत, मी सुद्धा या उपोषणला आज बसलेले आहे। आजपासून मी उपोषणला बसत आहे, कारण मला न्याय पाहिजे माझ्या मुलीसाठी, माझ्या लेकरा, सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या समाजासाठी। कारण हे न्याय आमच्या लेकरासाठी जर हक्क नाही दिला तर इथून आमच्या पिढ्या खरंच शिकणार नाहीत। आणि तुम्ही म्हणता की मुली शिकवा, पण इथून कसे शिकवायचे हे आम्हाला सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे। कारण आम्ही गोरगरीब, आम्ही एवढे श्रीमंत नाही आहेत की आम्ही त्यांना एवढा लाखांनी पैसा त्यांना फीस देऊन आम्ही त्यांना शिकवू शकत। एवढं आम्ही श्रीमंत नाही आहेत, आम्ही गोरगरीब आहेत, रोज मजुरीदार करून खाणारे आहोत। आम्ही जे शिकवतो, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकवतो, त्याच्यातून आमच्या लेकराचे नंबर लागतात आणि लागले तर तुम्ही एवढ्याला फीस मागायले। मला एवढं विचारायचं की आम्हाला कधी नाही भेटणार आणि कधी नाही। आज लाडकी बहीण म्हणून आज सरकार एवढं काही लाडक्या बहिणीसाठी करायले आणि आज या रस्त्यावर लाडकी बहीण रात्रभर आणि दिवसभर बिना अन्न पाण्याची बसणार आहे, हे सरकारला मात्र पौसिती करा। एक आज आदिवासी महादेव कोळी समाजाची एक बहीण तुमची एक रस्त्यावर उन्हात तानामध्ये अन्न त्याग करून बसणार आहे, एवढी विनंती आहे त्यांना। एवढं पौसिती करा की बाबा एवढं काय त्या बहिणीवर अन्याय होत आहे, तिच्या समाजावर काय अन्याय होत आहे, एवढं बोलिते एवढं माझं। ज्या सुविधा माझ्या बाबासाहेबांनी आम्हाला दिल्यात, खरंच आम्हाला त्या का आमच्यापासून भेटत नाहीत हे विचारायचं आहे। बाबासाहेबांनी जे आम्हाला सुविधा दिलेल्या आहेत, सर्व सुविधा आहेत, फक्त म्हणायला आहेत की तुम्ही ST कॅटेगरीमध्ये आहात, तुम्ही आदिवासीमध्ये आहात, पण आमच्या हातामध्ये काय आहे? आमच्या हातामध्ये काहीच नाही। आम्ही जेव्हा ॲडमिशन करतो तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि जेव्हा आम्ही लेकरं समजा काय म्हणते परीक्षेला बसते
तेव्हा आम्हाला समजलं जाते की आम्हाला सरकारने कुठलंच आम्हाला काही प्राधान्य दिलेलं नाही जे आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलेलं आहे. तर एवढी विनंती करते सरकारपर्यंत पोहोचते करा की या बहिणीची एवढी विनंती आहे की तात्काळ हे आमच्या समाजाचा हा प्रश्न आहे की नाही सोडून टाकावा. नाही तर ही बहीण आज अन्न आणि पाणी या भर उन्हामध्ये या स्टेजवर तुम्हाला रात्रंदिवस दिसणार आहे आणि जेवढे दिवस ते न्याय आम्हाला भेटणार नाही तेवढे दिवस मी ह्या स्टेजवर बसणार आहे. तुम्हाला एवढी विनंती आहे की माझ्या दादांना, माझ्या पत्रकार दादांना आणि माझ्या सरकारना दादांना पण ती या बहिणीची एवढी विनंती आहे का